नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार, तर उद्या आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सण असल्यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतो. त्याचबरोबर जोपर्यंत आपल्याकडून वटपौर्णिमेची पूजा होत नाही तोपर्यंत मग उपवास केला जातो. आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असताना काही ज्या वस्तू असतात तर त्या आपण वस्तू म्हणा किंवा ज्या काही साहित्य लागत असतं ते घेऊन जात असतो. त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे, आता वटपौर्णिमा हा सण तर आहेच, त्याचबरोबर पौर्णिमा पण आहे. त्यामुळे आपल्याकडून सगळ्या देवी देवतांच्या सेवा ह्या दररोज तर शक्य होत नाहीत. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, वटपौर्णिमा असल्यामुळे गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपली एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद पण आपल्याला मिळत असतो. आपली जी सगळी संकटे आहेत तर ती संकटे पण दूर होत असतात. तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की वटपौर्णिमा हा जो सण आहे तर ज्या मुलींचे नवीन विवाह झालेले असतात त्या मुलींना म्हणजे बऱ्यापैकी माहिती नसते की वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करतात, कोणत्या चुका आपण करू नये. कारण की काय होतं की ज्या मुलींचे विवाह झालेले असतात, आता सगळ्याच ज्या मुली आहेत किंवा ज्या महिला आहेत की जॉईंट फॅमिलीमध्ये असतीलच असे नाही, बाहेरगावी नोकरी असल्यानंतर बाहेरगावी राहत असतात. त्यामुळे मग त्या महिलांना माहिती नसतं. तर आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाला ज्यावेळेस आपण दोरा गुंडाळत असतो तर त्यावेळेस जे दोरा गुंडाळत असताना बरेपैकी महिला काय करत असतात की गाठ मारत असतात, जेणेकरून तो दोरा खाली येऊ नये म्हणून. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे की तो दोरा गुंडाळत असताना त्याची चुकूनही आपल्याला गाठ मारायची नाही. सगळा दोरा जो आहे ज्यावेळेस आपले 7 फेरे होतील त्यावेळेस मग आपल्याला तो जो दोरा आहे तर तो सगळा दोरा तिथेच ठेवायचा आहे. आता बरेच जण काय करत असतात की फेरे झाल्यानंतर तो दोरा मग तोडतात आणि मग राहिलेला दोरा शिल्लक घरी घेऊन येत असतात. त्यामुळे असे न करता संपूर्ण दोरा हा तिथेच ठेवायचा आहे. आता बऱ्याच महिलांना ह्या पण गोष्टी माहिती नसतात की आता ज्या ठिकाणी गरोदर महिला असतात तर तिथे काय केलं जातं त्या ठिकाणी की ज्या प्रत्येक भागांमध्ये या महिलांची म्हणजेच की ही परंपरा वेगवेगळी आहे. म्हणजे काय होतं की काही भागांमध्ये अशी परंपरा आहे की 6 महिन्यानंतर ज्या महिला गरोदर आहेत त्यांना जर 6 महिने पूर्ण झाले असेल तर मग त्या महिलांनी मग पूजा केली जात नाही वडाची असे म्हटले जाते. पण काही भागांमध्ये जरी महिने 6 झाले किंवा जरी 5 महिने असतील किंवा 7 महिने झाले असतील तरी पण त्या भागामध्ये पूजा केली जाते. ही परंपरा सगळीकडे वेगळी आहे. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी महिला गरोदर असेल तर त्या महिलांनी घरातील आपले जे वडीलधारी मंडळी आहेत तर त्यांना मग तुम्ही विचारूनच मग वडाच्या झाडाची पूजा करायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की वटपौर्णिमेचा हा उपवास केला जातो, जोपर्यंत आपल्याकडून वडाच्या झाडाची पूजा होत नाही तोपर्यंत मग काहीही खाल्ले जात नाही. आता काही ठिकाणी काय होतं की काही महिला नोकरी करतात, घरातील इतर कामं पण असतात किंवा काही एखादी महिलांना काही आजार असतो त्याच्या औषध गोळ्या चालू असतात. त्यामुळे मग अशा महिलांनी काय करायचं आहे की त्यांनी मग पूजा जरी करायची असेल तरीही मग त्या महिलांनी आपल्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. म्हणजेच की उपवास न करता पण पूजा केली जाते. शक्यतो बऱ्यापैकी महिला ज्या आहेत तर त्या ज्यांना उपवास औषध गोळ्या चालू असतील आणि ज्यांना उपवास शक्य होत नसेल तर त्या महिला काय करतात की लवकरच मग वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ते करून घेत असतात. त्यामुळे मग तुमचा जरी कोणते औषध गोळ्या वगैरे असतील किंवा कोणता असं आहे की आजार त्या वेळेमध्येच आपल्याला गोळ्या खायच्या आहेत, त्यामुळे मग उपवासमार न करता आपले ज्या औषध गोळ्या आहेत त्या खाऊनच मग आपल्याला पूजा करायचं आहे. आता आपण ज्यावेळेस पूजा म्हणा किंवा कोणतीही सेवा करत असतो तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याकडून काही कळत नकळत चुका घडत असतात, त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ हे मिळत नाही. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करत असतो की वडाच्या झाडाची पूजा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे मग काही महिला काय करत असतात की नोकरीसाठी ज्या बाहेर असतात त्या महिला मग वडाच्या झाडाचं काय करत असतात की वडाचं झाड जर लांब असेल तर तिथे जाणं शक्य होत नाही. त्यावेळेस मग त्या महिला काय करतात की वडाच्या झाडाची एखादी फांदी घरी घेऊन येत असतात आणि मग घरी आणून मग त्या वडाच्या झाडाची त्या फांदीची मग पूजा करत असतात. पण असे चुकूनही आपल्याला करायचे नाही, कारण की फांदी आणून जर आपण पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. असे म्हटले जाते की वडाचे झाड जे आहे तर ते घरी आणून त्याची पूजा चुकूनही करायची नाही, कारण की ज्यावेळेस 7 फुटीपेक्षा जास्त मोठे झाड असेल ना तरच त्याची पूजा केली जाते आणि मगच आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर अशा ज्या काही चुका आहेत, काही ज्या गोष्टी आहेत तर ह्या बऱ्यापैकी लोकांना म्हणा किंवा बऱ्यापैकी महिलांना माहिती नसतात.
तसं आजकाल बऱ्यापैकी लोकांना यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर म्हणा किंवा बरी जी माहिती आहे सणावारांची ती बऱ्यापैकी जणांना माहिती होतच आहे. तर आपल्याला जी गाईला वस्तू खाऊ घालायची आहे तर ती मग तुम्ही दिवसभरातून कधीही खाऊ घालू शकता. आता सगळ्यांना तर माहितीच आहे गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण गाईला खाऊ घालत असतो. त्याचप्रमाणे आता हा जो सण आहे तर हा सण पण वर्षातून एक वेळा येणारा सण आहे, त्यामुळे मग आपण गाईची पण सेवा पूजा करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपण पुरणपोळी वटपौर्णिमेला बनवली जाते, त्यासाठी मग एक आपल्याला चपाती बनवायची आहे. चपाती आता जे तुम्ही पीठ घेतलं आहे तर ते त्यातलंच पीठ थोडंसं शिल्लक ठेवून एक चपाती तुम्ही बनवू शकता. ती चपाती बनवत असताना काय करायचं आहे, त्या चपातीमध्ये थोडीशी हळद आपल्याला म्हणजेच की त्या कणकेमध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे आणि मग चपाती बनवायची आहे. चपाती बनवून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास अगोदर हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे. म्हणजेच की काय होईल की गाईला ज्यावेळेस आपण खायला देऊ त्यावेळेस ती डाळ जी आहे तर ती गाय खाऊन घेतली पाहिजे, म्हणून अर्धा तास अगोदर भिजत ठेवायची आहे. मग ती भिजवलेली डाळ आपल्याला चपातीवरती ठेवायची आहे. तो एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तूप टाकायचं आहे आणि त्या चपातीचा रोल बनवायचा आहे, किंवा मग तुम्हाला जशा पद्धतीने गाईला खाता येईल अशा पद्धतीने ते चपाती ठेवायची आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला गाईची पूजा करण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे. जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे, किंवा तुमच्या घरीच जर गाय असेल तर हरकत नाही, मग त्यावेळेस मग आपल्याकडून तर दररोज ही सेवा होत असते. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, आपण फक्त सणवार असेल त्यावेळेसच गाईची पूजा करायची, गाईला वस्तू खाऊ घालायची का, इतर दिवशी खाऊ घातले तर काय हरकत नाही का, का खाऊ घालू शकत नाही? तर पण तसे नाही, प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही, त्यामुळे आपल्याला दररोज गाय आपल्या घरी नसल्यामुळे आपल्याकडून सेवा होत नाही. म्हणून मग आपल्याला हे जे विशेष दिवस असतात, सण उत्सव, त्या दिवशी जर आपण गाईची सेवा केली तर आपल्याला अधिक पटीने आशीर्वाद मिळत असतो. प्रत्येकाच्या ज्यांच्या घरी गाय असेल त्यांच्याकडून तर दररोज गाईची सेवा होते, हे तर सगळ्यात मोठं पुण्य आहे, कारण की गाईची सेवा प्रत्येकाकडून घडत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, गाईजवळ जायचं आहे. गाईजवळ गेल्यानंतर गाईच्या पायावरती अगोदर पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, गाईची पूजा करायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की एखादी गाय असेल तर तिथे गाईच्या जवळपास आजूबाजूला गाईचं वासरू असतं किंवा इतर गायी असतात, त्यामुळे घरून जात असताना तुम्ही अजून एखादी वेगळी चपाती घेऊन जा किंवा केळी घेऊन जा किंवा काय असेल तुमच्याकडे गाईला खायला घालण्यासाठी ते तुम्ही घेऊन जायचं आहे. मग गाईची पूजा केल्यानंतर ती चपाती जी आहे तर ती चपाती तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. तुम्हाला जर तुमच्या हाताने गाईला चपाती खाऊ घालणं शक्य होत असेल तर आवर्जून तुमच्या हाताने चपाती खाऊ घालायची आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही गाईला चपाती खाऊ घालत असाल त्यावेळेस गाईच्या जिभेचा जर स्पर्श आपल्या हाताला झाला तर आपल्याकडून कळत नकळत जे पाप घडले असेल तर त्याचं मग निरसन होतं असे म्हटले जाते, कारण की असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीकडून काहीच पाप घडली नसेल. त्यामुळे मग थोडं तरी का होईना आपल्याला पुण्य मिळेल, म्हणून आपल्याला गाईच्या जिभेचा स्पर्श जर झाला तर. जर गाय मारण्याची भीती वाटत असेल तर हरकत नाही, तिथे जर एखादं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही चपाती ठेवून गाईला खाऊ घालू शकता. त्यानंतर मग गाईला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गायीपुढे आपल्याला उभं राहायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या पण काही समस्या आहेत, जे कोणती संकट आहेत त्याबद्दल सांगायचं आहे, किंवा तुमची एखादी इच्छा असेल, खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल, जे पण काय असेल त्याबद्दल मग गाईला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. ज्यावेळेस आपण असे जे विशेष दिवस असतात किंवा पौर्णिमा असते त्यावेळेस गाईला ज्यावेळेस आपण खाऊ घालत असतो त्यावेळेस मग आपल्याकडून साक्षात 33 कोटी देवी देवतांना आपण मग त्यांची सेवा एका वेळेस घडत असते. असे पुण्य आपल्याला प्रत्येक दिवशी घडत नाही, त्यामुळे मग ही संधी चुकूनही चुकवायची नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणती इच्छा असेल, जरी तुमची कोणतीही इच्छा नसेल, कोणतंही संकट नसेल घरामध्ये तरीही हरकत नाही, पण गाईची सेवा ही आवर्जून करायचं आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.